नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वादिष्ट मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। जवस हा आपल्या आहारातला आवश्यक असा पदार्थ आहे। त्याचे गुणधर्म तर खूपच आहेत, फायदेही खूप आहेत। अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो। जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहेत। ही परफेक्ट अशी डिटॉक्स चटणी आहे, हेल्दी आहे। ही चटणी महिनाभर मस्त टिकते आणि खूप छान कुरकुरीत होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये 100 ग्रॅम जवस घालतीये। जवस हलकीशी आपण भाजून घेऊया। खूप जास्तही भाजून घेण्याची गरज नाही आहे। हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया। सेम पॅनमध्ये आपण तीळ भाजून घेऊया। इथे मी 2 मोठे चम्मच तीळ घेतलेली आहे। तीळही खूप जास्त भाजून घेण्याची गरज नाही आहे। थोडेसे लालसर झाले की आपण काढून घेऊया। आता इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 चमचे जिरे, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालतीये। आता हे सर्व छानपैकी आपण भाजून घेऊया। हे 2 ते 3 मिनिटं छान असे भाजून घेऊया। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यास ठेवूया। हे मिश्रण थंड झालेले आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसते ही चटणी। ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता। महिनाभर ही चटणी टिकते। खूप मस्त लागते ही चटणी। रोज 1 चमचा ही चटणी भातासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। खूप पौष्टिक अशी ही चटणी आहे। मुख्य म्हणजे जे तंतुमय पदार्थ आणि फायबरची गरज असते आपल्या शरीरात, ती गरज या चटणीमधून पूर्ण होते आणि सगळे असे पौष्टिक जिन्नस यामध्ये आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त पौष्टिक रेसिपीमध्ये। धन्यवाद।